Everyone, welcome to my YouTube channel Avinash Power EMRS. Today we are going to study English subject of class 9, supplementary book Movement. First story, The Lost Child by Mulkraj Anand. The child goes to fair with his parents. He is happy and excited, wants the sweet and toys displayed there, but his parents don't buy them for him. When then does he refuse when someone else offer them to him? एक मुलगा आहे यात्रेमध्ये वडिलांसोबत आईवडिलांसोबत जातो आहे. खूप सारा त्याला उत्साह आहे, आनंदी आहे, कारण त्याला तिथे खेळण्या दिसतात, गोड पदार्थ दिसतात खाण्याचे. परंतु आईवडील काही खरेदी करत नाहीत. परंतु एक दुसरा अनोळखी व्यक्ती त्याला आता काहीतरी देतो आहे. परंतु त्याला नकार का देतो? काय झालं असेल? चला तर मग अभ्यास करूया. द लॉस्ट चाइल्ड बाय मुलकराज आनंद. इट वॉज द फेस्टिव्ह ऑफ स्प्रिंग. From the wintry shade of a narrow lane and alleys emerged a gaily clad humanity. Some walked, some rode on horses. Others sat, being carried in bamboo and bullock cart. One little boy ran between his father's leg, brimming over with life and laughter. आता आपण असं म्हणूया की वसंत ऋतूमधला हा क्षण आहे. याच्यामध्ये थोडीशी अरुंद नॅरो लेन म्हणजे काय, लहान लहान मार्ग आहेत, गल्ली ॲलेज म्हणजे गल्लीबोळा आहेत. गेली याचा अर्थ हॅपीली होतो, लोक आनंदामध्ये आहेत. काहीजण चाललेले आहेत, काहीजण घोड्यावरती बसलेले आहेत, काही बसलेले आहेत, काही बांबूच्या साह्याने चाललेले आहेत, बैलगाडीने चाललेले आहेत. आणि एक लहान छोटासा मुलगा आहे, तो त्याच्या वडिलांसोबत चाललेला आहे, त्याच्या वडिलांच्या पायांच्या सोबत अतिशय आनंदाने. ब्रिमिंग मीन्स बी कम्प्लिटली फिल्ड विथ समथिंग. आनंद आहे त्याच्यात, खूप त्याला आनंद झालेला आहे. हा पहा मुलगा, छोटा मुलगा आईवडिलांसोबत यात्रेमध्ये दिसतोय. पाठीमागे तुम्हाला पाळणे दिसत आहेत, खेळणे दिसत आहेत, बलून दिसत आहेत. "Come, child, come," called his parent as he lagged behind, fascinated by the toys in the shop that lined the way. आणि मग आईवडील त्याला हाका मारतात, चल इकडे ये. परंतु मुलगा मात्र त्या खेळण्यांकडेच तो पाहत आहे, ज्या खेळण्या दुकानामध्ये आहेत. He hurried towards his parents, his feet obedient to their call, his eyes still lingering on the receding toys. As he came to where they had stopped to wait for him, he could not suppress the desire of his heart, even though he well knew the old cold stare of refusal in their eyes. आणि मग पालकाने बोलल्यानंतर अतिशय ओबीडियंट नम्रतेने लहान मुलं ऐकतात आणि त्या आईवडिलांकडे धावत जातात. परंतु त्याचे डोळे जे आहेत, लिंजरिंग एक शब्द आहे, लिंजरिंग मीन्स टू स्टे. डोळे मात्र त्या खेळण्यांकडे आहेत. आणि मग जसजसं तो पुढे जातोय, थांबतोय, वाट पाहतोय आणि मनापासून खूप इच्छा आहे की ते खेळण्या मला मिळाव्यात. परंतु त्याला माहिती आहे की आपले आईवडील हे कदाचित नकार देतील ते घ्यायला. "I want that toy," he pleaded. His father looked at him red-eyed in his familiar tyrant way. His mother, melted by a free spirit by the day, was tender and giving him her finger to hold and said, "Look, child, what is before you." आईवडिलांना खेळण्या मागतोय, परंतु वडील मात्र रागाने पाहतात त्याच्यासाठी. अतिशय टायरंट, अतिशय रागाने, जुलमी पद्धतीने तो वडिलांकडे रागीट चेहरा त्याने केलेला आहे. परंतु आई मात्र आपल्याला माहिती आहे प्रेमळ आहे आणि म्हणते, माझा हा धर आणि पुढे पहा, काय तुझ्या पुढे आहे ते. इट वॉज अ फ्लॉवरिंग मस्टर्ड फील्ड, पेल लाईक मेल्टिंग गोल्ड ॲज इट स्वेप्ट अक्रॉस माइल्स अँड माइल्स ऑफ इव्हन लँड. आता ही ते यात्रेकडे चाललेले आहेत. मस्टर्ड मोहरीचं शेत आहे आणि मग त्या शेतामधून ते चाललेले आहेत. अ ग्रुप ऑफ ड्रॅगन फ्लाईज वेअर बसलिंग अबाउट ऑन देअर गॉडी पर्पल विंग, intercepting the flight of a lone black butterfly in search of sweetness from the flowers. आता इथे एक नवीन शब्द आहे. ड्रॅगन फ्लाईज मीन्स मूव बाय एअर, हवेने चालणारे, हवेमधून चालणारे जे काही माशा आहेत. त्याचबरोबर नवीन आणखीन एक शब्द आहे GUADY. गॉडी मीन्स टू ब्राईट. खूप सारे त्याला ब्राईट असे त्याला पंख आहेत,
असेही काही कीटक आहेत किंवा आपण म्हणूया मधमाशा आहेत, बटरफ्लाय आहेत, फुलपाखरं आहेत, ज्यांना त्या फुलामधला त्यांना तो गोड पदार्थ गोळा करायचा आहे. अशा तो वर्णन केलेलं आहे. अशा शेतामधून तो चाललेला आहे. द चाइल्ड फॉलोवेड देम इन देअर एअर विथ हिज गेज till one of them would steal its wing and rest and he would try to catch it. तर लहान मुलगा आहे म्हटल्यावर त्या फुलपाखरांकडे, त्या बीजकडे तो आकर्षित होतो आहे आणि त्यांच्याकडे पाहतो आहे आणि त्यांना पकडण्याचा प्रयत्न करतो आहे. बट इट वुड गो फ्लटरिंग अँड फ्लॅपिंग अप इन टू एअर वेन ही हॅड ऑलमोस्ट कॉट इन हिज हँड. देन हिज मदर गेव अ कॉशन कॉल, कम चाइल्ड कम, कम ऑन टू द फुटपाथ. आता फुलपाखराच्या लहान मुलं पाहिले की पाठीमागे पडत आहेत आणि ते फुलपाखर असे त्याचे पंख खाली वर करीत करत पुढे जात आहे. त्याला पकडणार फुलपाखराला की आईने कॉल दिलेला आहे की ह्या फुटपाथवरून आपल्याला जायचं आहे, चल पटकन. ही रॅन टुवर्ड्स हिज पॅरेंट्स गेली अँड वॉक्ड अब्रेस्ट ऑफ देम फॉर अ व्हाईल. Being, however, soon left behind, attracted by little insect and worms along the footpath that were teeming out from their hiding place to enjoy the sunshine. आता हा जसं खेळण्याकडे आकर्षित झाला आहे, फुलपाखरांकडे आकर्षित झाला आहे, तसंच काही इन्सेक्ट आहेत, किडे आहेत, काही ओम्स आहेत, अळ्या आहेत, ज्या फुटपाथवरून शेजारचा जो रस्ता आहे तिथून बाहेर येत आहेत आणि सनशाईन एन्जॉय करत आहेत, त्यांच्याकडे तो आकर्षित झालेला आहे. कम चाइल्ड कम, हिज पॅरेंट कॉल्ड फ्रॉम द शेड ऑफ अ ग्रू वेअर दे हॅड सीटेड देमसेल्फ ऑन द एजेस ऑफ अ वेल. ही रॅन टुवर्ड्स देम. आईने पुन्हा कॉल दिलेला आहे पॅरेंट्सने की चल इकडे. पण तो मुलगा ते नंतर आईवडील तिथे बसलेले आहेत विहिरीच्या काठावरती आणि तिथे तो त्यांच्याकडे पळत गेलेला आहे. अ शावर ऑफ यंग फ्लॉवर्स फेल अपॉन द चाइल्ड ॲज ही एंटर्ड द ग्रू. ग्रू म्हणजे ग्रुप ऑफ ट्रीज, ज्याच्यामध्ये गेल्यानंतर त्याच्या अंगावरती फुलं हे पडलेले आहेत. अँड फॉरगेटिंग हिज पॅरेंट्स ही बिगॅन टू गॅदर द रेनिंग पेटल इन हिज हँड. आता अंगावरती फुलं पडत आहेत. रेनिंग म्हणजे पावसाचे ते पानं आहेत, ते थेंब पडत आहेत, पानं आता मध्ये गोळा करतो आहे तो. बट स्लो ही हर्ड द कूविंग ऑफ डूज अँड रेन टुवर्ड्स हिज पॅरेंट्स. द डव द रेनिंग पेटल ड्रॉप्ड फ्रॉम हिज फोकस अँड हँड. आणि मग त्याला काही कबुतरही दिसत आहेत, त्यांचाही आवाज येतो आहे. हातामध्ये ते पेटल्स, पानंही गोळा करतो आहे, फुलंही गोळा करतो आहे आणि हे सगळं तो विसरतो आहे आईवडिलांनी त्याला सारखं हाका मारा लागते. कम चाइल्ड कम, दे कॉल टू द चाइल्ड हू हॅड नाव गॉन रनिंग इन वाईल्ड केपर्स राउंड द बनियन ट्री. गॅदरिंग हिम अप दे टूक द नॅरो विंडिंग फुटपाथ विच लेड टू फेअर थ्रू द मस्टर्ड फील्ड. आणि मग पुन्हा एकदा आईवडिलांनी हाका मारलेली आहे आणि आईवडिलांकडे तो पळत 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 तिथे शेजारीच बनियन ट्री म्हणजे वडाचं झाड आहे आणि मग तो त्या अरुंद मार्गाने छोटासा रस्ता आहे, फुटपाथवरून तो चाललेला आहे. मोहरीच्या शेतामधून तो रस्ता यात्रेकडे ते चाललेले आहेत. अशा स्वरूपाचा पहिला पार्ट आपण इथे पाहिलेला आहे. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. विल कंटिन्यू इन नेक्स्ट ऑफ ऑल.